कळंबा परिसरात श्री कात्यायनी देवीचं मंदिर आहे। नवदुर्गा देवीपैकी एक देवी म्हणून कात्यायनी देवीचा उल्लेख केला जातो। सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी कात्यायनी देवीच्या मंदिराच्या दरवाजाचं कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला। चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीभोवती असणारी 5 किलो वजनाची चांदीची प्रभावळ आणि इतर पूजा साहित्य असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। आज सकाळी देवीचे पुजारी राजेंद्र गुरव यांना चोरीचा प्रकार निदर्शनाला आला। गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 3 चोरटे कैद झाले असून दोघांनी मंदिरात प्रवेश करून प्रभावळीची चोरी केली आहे। एक जण मंदिराबाहेर उभा राहून आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान आज सकाळी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली। पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। सन 2018 मध्येही या मंदिरात चोरट्यांनी पंचारती देवीचे 2 मुकुट आणि चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती।